नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की महादेवाला बेलपत्र प्रिय का आहे? ही एक चमत्कारिक कथा आहे. ही पुराणातील कथा खूप मनोरंजक आहे. चला तर आजच्या कथेला सुरुवात करूयात. खूप खूप पूर्वी देव, ऋषी, मुनी आणि असुरांनी एकत्र राहत असलेल्या या विश्वात अनेक अद्भुत गोष्टी घडत असत. देवता त्यांच्या शक्तीच्या जोरावर विश्वाचं संरक्षण करत. या संघर्षातूनच शिव, पार्वती आणि बेल वृक्षाशी संबंधित एक अद्भुत कथा उलगडते. ही कथा अशी आहे की एकदा कैलास पर्वताच्या पायथ्याशी ऋषी मुनी तपश्चर्येत मग्न होते. त्यातील एक महान ऋषी कुशिक हे कठोर तप करत होते आणि त्यांची तपश्चर्या इतकी कठोर होती की त्यांनी भगवान शिवांना प्रसन्न करून घ्यायचं ठरवलं होतं. परंतु त्यांचे तप विचलित झाले, कारण त्यांचे मन सतत वासना आणि मोहाच्या विचारात अडकत होते. एके दिवशी त्यांच्या तपाचे फळ मिळणार असताना त्यांच्यासमोर एक सुंदर अप्सरा प्रकट झाली. या अप्सरेच्या रूपाने ऋषींचे मन मोहित झाले आणि त्यांनी आपल्या तपश्चर्येचा त्याग केला. या मोहाने त्यांच्यातील भक्ती क्षीण झाली आणि त्यांना हे कळून चुकले की त्यांनी मोठी चूक केली आहे. त्यांनी स्वतःला दोष दिला, पण त्यावेळी एक अद्भुत घटना घडली. भगवान शिवांनी त्यांच्याजवळ प्रकट होत त्यांना शाप दिला की तू आपल्या तपश्चर्येत व्रत मोडलं आहेस. तुझे पवित्र कर्म त्यागून तू मोहाच्या अधीन झाला आहेस. तू आपल्या तपाचा मार्ग सोडला आहेस आणि म्हणूनच तुझं शरीर आता या सृष्टीत राहणार नाही. तू आता एका झाडाच्या रूपात पुनर्जन्म घेशील. ऋषी मुनींनी या शापाला स्वीकारलं आणि प्रचंड पश्चातापाने हे महादेवांच्या चरणी लीन झाले. भगवान शिव त्यांच्या भक्तांचे आर्त हृदय ओळखून म्हणाले, तुझ्या शापातून तू सुटणार नाहीस, पण माझ्या आशीर्वादाने तू बेल वृक्षाचा रूप घेणार आहेस. तू अशा वृक्षात परिवर्तित होशील जो अत्यंत पवित्र मानला जाईल. तुझे पान माझ्यासाठी अर्पण केले जाईल आणि तुझ्या पानांमध्ये इतके दिव्य गुण असतील की ते मला शीतलता आणि शांती देतील. कुशिक ऋषीने भगवान शिवाचे आशीर्वाद घेतले आणि काही वेळातच त्यांनी बेल वृक्षाचे रूप घेतले. त्यांच्या पानांना एक अनोखा गुण होता. 3 दल असलेल्या या पानांचे प्रत्येक दल पवित्र त्रिमूर्तीचे प्रतीक होते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या पानांमध्ये अशी शक्ती होती की ते भगवान शिवांना अर्पण केल्यास सर्व भक्तांचा पाप नष्ट होतील. या घटनेनंतर भगवान शिवांचा एक अद्भुत पराक्रम घडला, जो समुद्र मंथन या प्रसिद्ध कथेशी जोडला आहे. देव आणि असुरांनी एकत्र येऊन अमृत मिळवण्यासाठी क्षीरसागराचे मंथन केले. मंथनातून अनेक रत्ने, विष आणि अमृत बाहेर आले. यामध्ये प्रथम हलाहल नावाचे प्रचंड विष बाहेर आले, ज्याने सर्वत्र हाहाकार माजवला. सर्व देवता आणि असुर या विषाच्या तीव्रतेने घाबरले होते. त्यांनी भगवान शिवांना विनंती केली की ते या विषाचा नाश करतील. भगवान शिवांनी लोकांच्या रक्षणासाठी ते हलाहल विष पिऊन कंठात धारण केले. त्यांचे कंठ निळे पडले आणि त्यांना नीलकंठ या नावाने ओळखले जाऊ लागले. परंतु या विषाच्या तीव्रतेमुळे भगवान शिवांच्या शरीराला प्रचंड ताप आणि वेदना होऊ लागली. त्यावेळी देवी पार्वतीने भगवान शिवांना शांतीसाठी बेलाच्या पानांचा उपयोग करण्याचा विचार केला. देवी पार्वतीने भगवान शिवांना बेल वृक्षाच्या पानांचे अर्पण केले, ज्यामुळे त्यांना शीतलता मिळाली. बेलाच्या पानांनी शिवाच्या शरीरातील विषाच्या प्रभावाला शांत केले आणि त्यांना पुन्हा शांती मिळाली. यामुळे भगवान शिव अत्यंत प्रसन्न झाले आणि बेलाच्या पानांना अमरत्व दिले. भगवान शिव म्हणाले, जो भक्त मला बेलाचे पान अर्पण करेल त्याचे सर्व पाप नष्ट होतील आणि त्याला मोक्षाची प्राप्ती होईल. हे पान माझ्या हृदयाशी अत्यंत जवळचे आहे आणि माझ्या प्रत्येक भक्ताने हे अर्पण केले पाहिजे. या घटनेमुळे बेलवृक्ष आणि त्याचे पान हे भगवान शिवाच्या पूजेसाठी अपरिहार्य मानले गेले. त्यानंतर शेकडो वर्ष बेलवृक्षाचे पान भगवान शिवाच्या पूजेत महत्त्वाचे मानले जाते आणि भक्त याचे अर्पण करून आपली भक्ती प्रकट करतात. बेलाच्या पानांना केवळ धार्मिकच नाही, तर वैद्यकीय आणि वैज्ञानिक महत्त्व देखील आहे. आयुर्वेदात बेल वृक्षाचे पान, फळ आणि खोड विविध आजारांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. त्यात असलेल्या शीतल गुणधर्मामुळे ते शरीरात शांती आणण्यास उपयुक्त ठरते. या पानांची पूजा केल्याने मानसिक शांती आणि शुद्धता मिळते, तसेच त्यातून भक्तांचे पाप नष्ट होतात, असे हिंदू धर्मातील विश्वास आहे. निष्कर्ष, भगवान शिव आपल्या बेलाच्या पानांची कथा भक्ती, शांती आणि शुद्धतेचे प्रतीक आहे.
कुशिक ऋषींच्या शापातून जन्मलेल्या बेलवृक्ष समुद्र मंथनातील हालाहल विष शमवण्याच्या क्षमतेमुळे महादेवांसाठी पवित्र ठरला. त्यामुळे बेलाचे पान हे केवळ एका झाडाचे पान नसून ते भक्तीचे आणि शिवाशी जोडलेले अद्भुत कथेचे प्रतीक आहे. मित्रांनो, ही कथा तुम्हाला माहीत होती का? बेलाच्या पानाचे महत्त्व. आणि ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. आपली काळजी घ्या, सुरक्षित राहा, जागरूक राहा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एक नवीन आणि रहस्यमय कथेसोबत.